नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 36 छाती आणि साधारण म्हणजे बरोबर 13 उंची याचं आज आपण कटोरीचं पेपर कटिंग शिकणार आहे। आधी मी असं तुम्हाला पेपरवरती करून दाखवणार आहे आणि हे माझं पेपर कटिंग आहे। याच्याप्रमाणे कटोरी कशी वाढवायची हे पेपर कटिंग झाल्यानंतर कटोरी वाढवण्यासाठी मी या पद्धतीनं सांगणार आहे। हे खूप सोपं जातं आणि तुम्हाला फार काळ स्ट्रगल करायला लागणार नाही। तुम्ही जर या पद्धतीनं कटोरी वाढवली तुमची तर हा भाग सेमच येतो आपला, आपण व्यवस्थित माप घालतो, त्यामुळे फक्त ह्या भागाला काही चेंजेस करायला लागतात। ते म्हणजे कटोरी जी आपण वाढवतो ती वाढवताना मी माझ्या कटोरीप्रमाणे वाढवायला शिकवीन, त्यानं तुमचं स्ट्रगल कमी होईल आणि म्हणजे डायरेक्ट तुम्ही गिरायकाचे ब्लाऊज अशा पद्धतीनं केलं तर शिवू शकाल। तरी आपण लगेच सुरुवात करूया। उंची आता सांगितल्याप्रमाणे आपली आहे 13 आणि छाती आहे 36। लुजिंगसाठी हे जे पेपर कटिंग आहे याच्यामध्ये आपण 1.5 इंच धरलाय। तुम्हाला जर 2 इंच पाहिजे असेल तर पुढं अर्धा इंच इथं एक्स्ट्राचं धरायचं, त्यांना काही फरक नाही पडत। तेव्हा नको असेल तेव्हा ते फोल्ड करायचं। आत्ताचं जे पेपर कटिंग आहे याच्यामध्ये लुजिंगसाठी फक्त 1.5 इंच आहे, एवढं लक्षात ठेवा। आता सांगते मी तुम्हाला, उंची आपली 13 आहे। 13 अधिक आता आपल्याला इथं किती करायला लागतो मी 2दा-3दा सांगितलंय। 13 अधिक काय करायचं, 1.5 करायचा। का करायचा 1.5 करण्यामागचं कारण काय आहे, योगपट्टी, कारण आपण याच्यातच योगपट्टी काढतो, ती टाकून द्यायची असती, पण त्याच्यावरती बेस असतो म्हणून आपले वरचे जे 2 भाग आहेत ते अवलंबून असतात, म्हणून इथं आपण कटोरी काढतो। 13 अधिक किती करायचं, 13 अधिक 2 इंच, 1.5 इंच करायचं, सॉरी 1.5 इंच, 13 अधिक 1.5। योगपट्टी जोडताना खाली आणि वर अर्धा इंच जातो आणि वरती शोल्डर जोडताना अर्धा इंच जातो। असा मिळून सगळं मिळून आपण पहिली आडवी लाईन ड्रॉ केली, किती वरती, पूर्ण उंची अधिक 1.5, पूर्ण उंची अधिक 1.5। आता गळा रुंदी घालायची 2.5 आणि तयार शोल्डर हे जे पेपर कटिंग आहे माझं त्याचं आहे 2.25। हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की इथं 2.25 आहे, पण 3 करायचं असलं तर काय करायचं ते। जितकं आपण पुढे जाऊ, आपला एक शिवण क्लास आहे, पण मी अगदी ते कटोरी वाढवणं हे अशी जास्त लांबड न लावता मी शिकवते, पण ह्या पद्धतीनं तुम्ही गेलात तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल। आता आपण दुसरं माप घालायचं। ही पहिली लाईन आडवी झाली आपली, त्याच्या खाली दुसरी आडवी लाईन घालायची, ती घातली 5.5 वरती। मला तुम्हाला कुठल्याही डायग्राममध्ये अडकवून तुमचा वेळ घालवायचा नाहीये, त्यामुळे मी अशा काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या, त्याप्रमाणे तुम्ही करा। आता साधारण 8-9 गळ्यापासून पुढं असेल तुमचं माप, 8.5 गळ्यापासून पुढं असेल तर कायम हे माप 5.5 इंच धरायचं। ह्याच्यामध्ये वयाचा विचार केला जातो। हे माप साधारण वयाच्या 30 ते 35 वयापर्यंत हे माप घालायचं। 35 साधारण म्हणजे 40ला येणाऱ्या बाईला, नीट लक्षात ठेवा, 40ला येणाऱ्या बाईला इथं काखेमध्ये चरबी चढते, म्हणजे तिचं माप बदललेलं असतं। थोडक्यात सांगायचं, असं फुगलेलं असतं, तिला हाच मुंढा 5.6 घ्यायचा। कुठलंही कटोरीचं माप असू देत, 4 टक्स असू देत, प्रिन्सेस कट असू देत, 40च्या पुढच्या बायकांना इथं थोडंसं वाढवायचं असतं। ही एक टिप नोट डाऊन करून ठेवा। परत इथं गळा रुंदी घातली 2.5 आणि शोल्डर आपण इथं घेतलंय 2.25। ही आणि ही लाईन मी जोडून घेतली, ही आणि ही लाईन मी जोडून घेतली। इथं हा 1 नंबरचा बॉक्स आहे, हा गळा रुंदीचा आहे, आणि 2 नंबरचा बॉक्स आहे, हा शोल्डरचा आहे। आता छातीत आत्ताच मी सांगितलं 1.5 इंच मार्जिन धरलंय। छाती आहे 36चा चौथा 9 वरती मी पहिली खूण केली आणि त्याच्या पुढं 1.5 इंचावरती मी दुसरी खूण केली। हे जर तुम्हाला मार्जिन एक्स्ट्राचं पाहिजे असेल तर तुम्ही इथं अधिक 2 वरती खूण करून घ्या। मी आता इथं 1.5 इंचच मार्जिन ठेवलंय, तुम्हाला जितकं मार्जिन पाहिजे जास्त ठेवायचं नाही, 2 इंच पुढं वाढवून घ्या। आता इथं जर 9 असेल तर खाली जे येतं आपलं इथं काय करायचं, अर्धा इंच वजा करायचं, म्हणजे इथं 9 असेल तर इथं 8.5 इंच घेतलं आणि इथं पण पुढं 1.5 इंच एक्स्ट्राचं घेतलं। आता ही आणि ही लाईन मी जोडून घेतली, ही आणि ही लाईन मी जोडून घेतली। आता हे सगळं मिळून आलंय। हे इथून बघितलं, इथं काही मी हे एक्स्ट्राचं, आपण इथं थोडंसं 3 रेषा एक्स्ट्राचं धरूया, 2 रेषा एक्स्ट्राचं इथं धरलं नाही, काही फारसा फरक पडत नाही ह्या लाईनींनी। खरं तर आपण इथं थोडंसं वाढवून घेऊयात। तसं बघायला गेलं तर ती बटणपट्टी असते, पण तिथूनच आपलं फिटिंग सुरू होतं, त्यामुळे ह्या लाईनिंगला एवढं कधी मी जास्त महत्त्व देत नाही। आता हे अंतर आपण मोजायचं, 10 येते। यावेळेस आपण ही खूण 4 वरती करूयात। लक्षात ठेवा, ही खूण मी 4 वरती केली आहे। तर 3.5 वरती करूयात, पहिली खूण 3.5 वरती, दुसरी खूण 3 आणि 1 रेषवरती, आणि नंतर पण 3 आणि 1 रेषवरती। म्हणजेच इथं जी आपली पहिली खूण आहे ही आपण कितीवर केली आहे, 3.5 इंचावरती इथं एक खूण करून घ्या। इथपासनं बघायला गेलं तर बरोबर 3.5 ते 4.25 इंचावरती, बरोबर 4.25 आहे, अगदी कटाकटी 4.25 वरती एक अशी मोठी लाईन ड्रॉ करून घ्या आणि याचा आता मध्य काढायचा। उरलं पहिल्यांदा मी काय केलंय बघा, ही 4 इंचावरती मी एक खूण करून घेतली, इथून इकडं आपली हे बघा फिटिंगची बाजू आहे, फिटिंगची इकडं गळ्याची बाजू आहे, बंद घडी आहे, इकडं फिटिंगची बाजू आहे। इथं मी काय केलं, जिथून आपलं हे मार्जिन सकट, ही लाईन नाही, अलीकडची लाईन नाही, ही जी लास्टची लाईन आहे आपली मार्जिनच्या लाईनपासून इकडं 4 इंचावरती तुम्ही खूण करून घ्या, 36 छाती आणि 13 उंचीसाठी। आणि इथं ह्याच्यामध्ये आता जे काही कापड उरेल, आता हे समजा उरलं 6.25 इंचाचं, तर याचा बरोबर मध्य काढा, 6.25चा मध्ये येतो 3 आणि 1 रेष। इथं अजून एक लाईन ड्रॉ करून घ्या, इथं आपला टक्स येणार आणि इथून इकडं आपली कटोरी येणार, म्हणजेच इथं कटोरी ही
थोडीशी काय आहे, किंचित ही कटोरी कमी साईजची आहे. म्हणजे ज्यांना 36 माप अंगावरती भरते पण छाती कमी आहे त्यांच्यासाठीच आहे हे. 36 माप अंगावरती भरते पण छाती जास्त आहे अशांनी बरोबर नेहमीसारखे याचे 3 भाग करायचे. मी शिकवले आजपर्यंत आपल्या 2-3 व्हिडिओ झाले, त्याच्यामध्ये याचे 3 भाग करायचे. म्हणजे हे बदलेत. फिगर माप भरतंय अंगावरती 36 पण छातीमध्ये कमी जास्तपणा असला की हे काही चेंजेस करायचे. छाती जास्त असेल तर मापापेक्षा छाती जर जास्त असेल तर थोडंसं इकडं जायचं, इकडं आणि मापापेक्षा छाती कमी असेल इकडं यायचं. हे सगळं कस्टमरच्या फिगरवरती अवलंबून असतं. ह्या गोष्टी आपण नुसत्या डायग्रामच्या भरोसे करू शकत नाही. इथं मी 1.5 इंचावरती एक शेप दिला, पुढचा भाग आहे ना हा, आणि इथं 1 इंचावरती शेप दिला आणि इथं मी साधारण 1.25-2 इंचावरती शेप देऊन घेतलाय. आता हा शेप व्यवस्थित असा ह्याला गोलाकार दिलाय. आता मी सगळं तुम्हाला माझ्या ह्याचंच बघून सांगते, तुमचं काही चुकू नये, तुम्हाला कुठल्याही डायग्रामच्या फंदात पाडू नये याच्यासाठी माझे सगळे प्रयत्न आहेत. आता याचा मी मध्य काढला, याचा काय केला, मध्य काढला आणि इथून 2 वरती एक तुम्ही पॉईंट करून घ्या. या मापासाठी 2 वरती एक पॉईंट करून घ्या. गळा घ्या 6 अधिक अर्धा, 6.5 इंचाचा गळा आहे. हा गळा तुम्ही थोडासा वाढवायचा असेल तर वाढवू शकता, जो काही गळा येईल. आता हा गळा आला त्याच्यावरती इथं आपल्या गळ्याचा बॉक्स आहे. इथं ही लाईन आहे बघा गळ्याची. इथं चॉक ठेवून वरती मी काय केली, एक खूण करून घेतली आणि आता काय करायचं, गोलवा देत ही खूण आणि ही खूण मी जोडून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, योगपट्टी काढायची. योगपट्टीसाठी सुद्धा काही हे व्हायला नको म्हणून माझं हे पेपर कटिंग मी तुम्हाला ठेवून दाखवते. हे पेपर कटिंग गेली साधारण 15 वर्ष झाले. मी ह्या पेपर कटिंगनुसार म्हणजे मीडियम चेस्ट असणारी कुठलीही 36 छातीची बाई आली 13 इंच उंचीची की मी हे पेपर कटिंग करते. हाईट जास्त असेल तर मी इथं थोडंसं वाढवते. हेच आहे हे, याच्यामध्ये इथं थोडंसं वाढवते, एवढे चेंजेस करते. शोल्डर जरासं जास्त असेल, वयस्कर बाई असेल तर तिला हे शोल्डर थोडंसं वाढवते. त्याच वेळेस तिचा मुंडा इथं थोडंसं वाढवते. हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे, फक्त तुम्ही कंटिन्युअसली प्रत्येक व्हिडिओ बघा. आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे. योगपट्टी ही साधारण 3 इंचाचीच आहे, ह्याच्यामध्ये आपण काढून घेऊया. आता योगपट्टीसाठी इकडं 3 घ्यायचं. हे जे आपली आहे ही इथं जिथं फिटिंग येतं त्या साईडला 3 घ्यायचं. मध्यभागी 3 घेतलं आणि इकडं आल्यावरती हा जो गळ्याचा भाग आहे गळ्याच्या खालच्या साईडला 4 इंच घेतलंय मी. हे असा योगपट्टीला असा गोलाकार शेप मी देऊन घेतला. झाले. आता आपलं कापून घ्यायचं. आज मी ठरवलेलं ही व्हिडिओ बनवायची पण कार्डशीट पेपर तुमच्यासाठी आणायची विसरले, तरी या न्यूजपेपरवरती ॲडजस्ट करा. आता पहिल्यांदा सगळ्यात गळा कापून घेतला मी. इथं मी काही उतार दिलेला नाही आहे. शोल्डर फक्त 2.25 इंचाचे इथं जो उतार असतो 2.25 इंचाच्या शोल्डरला कधीही इथं उतार द्यायचा नाही. 5.5 इंच 2.25 इंच म्हणजे हे सगळं मिळून 2.25 शिवून 2.25 तयार होणार आहे. अशा वेळेस हा मुंडा 5.5 आहे. हा मुंडा 5.5 इंचाचा कापून घेते मी. आता हे आतला शेप कापून घेते आधी. आपण इथं पाठीमागचाच भाग बनवतोय फक्त, सॉरी पुढचा भाग बनवतोय फक्त. कधी कधी बोलताना काही शब्द चुकीचे होतात पण त्यातला जो काही अर्थ असतो तो तुम्ही समजून घेत जावा. योगपट्टी कापून घेऊयात आता आधी. योगपट्टीला असा छान राऊंड शेप द्यायचा म्हणजे सुंदर असं तयार होतं ते आपलं पेपर कटिंग. सगळ्या मापांच्या माझ्या कटोऱ्या मी दाखवणार आहे. मी सांगते तुम्हाला 28 ते 30 छातीचं मी माझं स्वतःचं पेपर कटिंग तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. 40 छातीचं 40 ते साधारण 42 ते 44 छातीपर्यंत करता येईल असंही मी माझं एक पेपर कटिंग शेअर केलं आहे तुमच्याबरोबर. ते बघितलं नसेल तर जरा माझ्या व्हिडिओ सर्च करा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सापडून जाईल. आता साधारण ह्या आकाराचं आपलं हे पेपर कटिंग आलं आहे बघा. योगपट्टी आपण इथं 4 इंचाची काढली. ही योगपट्टी आपण वापरू शकतो, ह्याला ठेवली तरी चालेल. आत्ता मी हे असंच सेम जसंच्या तसं मी काढून दाखवते तुम्हाला. हे केलं ना तुम्ही की सेम ह्याच्या खाली 1/2 इंच जसंच्या तसं काढून घ्या. 1/2 इंचाला एखादी रेष जास्तच आहे ही, बरोबर 1/2 इंच म्हटलं तरी चालेल. एवढं सेम जसंच्या तसं काढून घ्या तुम्ही. आणि आता पुढचे चेंजेस कटोरी किती वाढवायची कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते. इथं बघाल तर हा एक कोपरा बघा एक्स्ट्राचा आला आहे. आता मी आधी हे माझं पेपर कटिंग ठेवून दाखवते तुम्हाला आणि मग त्यातले चेंजेस सांगते. हे या प्रकारे केलं की कुठलंही जास्त वेळ डायग्राम काढण्यात ते 4था करा 5वा करा ह्याच्यात तुमचा जाऊ नये. तुम्ही लवकरात लवकर स्वतःचं कविना शिवावं त्याच्यासाठी मी हे करून दाखवते तुम्हाला. तेव्हा हे अशी आहे माझी कटोरीचा आकार, हा सेम असा आहे. तर आपण आता काय काय चेंजेस केले ते तुम्हाला समजावून सांगते मी. तेव्हा ही आपली पेपर कटिंग करून आलेली ही कटोरी असणार आहे. हेच बाकीच्या क्लासमध्ये इथून वाढवा असं सांगतात. ते मला असं वाटतं की ते अवघड जातं. मी आता माझ्या भाषेत तुम्हाला सांगते.
मी काय केलंय, ही जी आपली कटोरी आली आहे ही सरळ अशीच घेतली आहे बघा मी. आपण इथं योगपट्टी एक्स्ट्राची कापली आहे. इथं 4 3 3 केले, गळ्याच्या साईडला 4, इथं 3, इथं 3 केले. जर आपण 3 2 2 असं केलं तर म्हणजे योगपट्टी ही योगपट्टी आता आपण पेपर कटिंगच्या वेळेस वापरू शकणार. ब्लाऊज पीस कापताना ही योगपट्टी आपण वापरू शकणार. पण आपल्याला ही योगपट्टी जर वापरायची नसेल तर आपण इथं काय करतो की असं इथं आता आपल्याला ही योगपट्टी नाही आहे, ही योगपट्टी वापरायची आहे. पण त्याच्यामुळे आपलं इथं काय झालं आता कमी कापलं गेलं, म्हणून आपण काय सुरुवातीला सगळ्यात पहिली स्टेप आपण काय केली तर इथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलं ह्याच्याप्रमाणे. हेच जर तुम्ही कटोरी ही इथं जे आपण 4 माप घातलं, कटोरीच येते तोंडात योगपट्टी, इथं 4 माप घातलं, इथं 3 माप घातलं, इथं 3 माप घातलं, तर इथं ही पेपर कटिंग ठेवून खाली अर्धा इंच ही पहिली जी खूण आहे ती मी वाढवून घेतली बघा. इथं ठेवल्यानंतर ही पहिली मी खूण केली. हेच जर तुम्ही इथं 3 इथं 2 आणि इथं 2 असं केलं तर हे वाढवायची गरज पडणार नाही. मी आता तुम्हाला वेगळी योगपट्टी काढायला लागू नये याच्यासाठीच शिकवते. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे आपल्याला, ही रेष खाली 1 इंच वाढवली बघा मी. हे जे पेपर कटिंग आहे त्याच्या खाली फक्त तुम्ही 1 इंच वाढवा. आणि इकडं आलात इथं की इथून सगळं सेमच घेत्या इथून सगळं जे आहे ते सेमच घेत्या. आणि इथून साधारण तिरकं धरलं तर 5 इंचावरती आलं, 5 इंचावरती आलं की इथं खाली एक पाऊण इंचावरती एक खूण करा, इथं पाऊण इंचावरती एक खूण करा आणि ही खूण अशी मिळवा. इथून 5 इंचावरती तिरका टेप धरून इथून 5 इंचावरती एक खूण करा आणि इथून खाली इथून 1 इंचावरती एक खूण करून घ्या. हे जे आहे ना तुमचं इथं वाढवलं आहे आपण बघा, इथून 1 इंचावरती एक खूण करून घ्या. हे असं करा. आणि इथलं सांगते तुम्हाला, इथं 2.25 इंच वाढवले. हे आहे ह्याच्या खाली बरोबर 2.25 इंच वाढवलं. इथं एक पॉईंट करून घेतला 2.25 इंचावरती आणि ही रेष मग आपण जोडायची. इथं तिरकं 1 इंच घेतलंय आपण, इथं तिरका 1 इंच वाढवलाय. इकडचं सांगते, इथं तिरका 1 इंच वाढवला आपण आणि ही रेष जोडून घेतली. इथलं पण अंतर मी आता सांगितलं 2.25 इंचावरती. हा जो मधला आपण मध्यभागी एक खूण केली आहे, ही मध्यभागी एक खूण केली आहे. इथून खाली बरोबर 2.25 इंचावरती मी एक खूण करून घेतली. इथून 1 इंचावरती इथून 1 इंच खाली कटोरी वाढवून घ्यायची आहे. आणि हा इथं जो आपण पॉईंट करतो तो आणि हा जोडून घेतला आणि हा आणि इथला जो पॉईंट केलाय हा जोडून घेतला. आणि इथं हे दाखवते, हा जो आपला मध्य आहे इथून 2.25 इंचावरती इथं एक खूण आली आहे आणि इथून 1.25 इंचावरती एक खूण आली आहे. आणि हा टक्स असा बघाल तर बरोबर 2.5 इंचाचा आहे. दोन्हीकडनंही मोजाल तर बरोबर 2.5 आणि 1 रेषेचा हा टक्स आला आहे आपला. कापून दाखवते मी तुम्हाला, कापल्यानंतर तुम्हाला अजून जरा नीट कळेल. म्हणजे हे कुठलाही डायग्राम न करता आहे. तुम्हाला जर व्यवस्थितच पाहिजे असेल तर तसंही मला सांगा, तशाही व्हिडिओज मी बनवीन. पण त्याच्यामध्ये रिस्क असती. हे म्हणजे अगदी जे माझं पेपर कटिंग आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. 36 छाती आणि 13 उंची. आपलं हे पेपर कटिंग आपण आता ह्याच्यावरती ठेवून बघूयात, म्हणजे तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये चेंजेस मी काय काय केले ते. परत एकदा हे आपलं तयार आत्ताची जी माप आहे ती सेम तुम्ही जर घातली तर हे असं तयार होणार पेपर कटिंग. त्याला आता आपण इथून तिरकं 1.25 इंच वाढवलं आहे. हा जो पॉईंट येतो इथून तिरकं 1.25 इंच वाढवलं आहे. इथून वरती 5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि तिथून हा जो पॉईंट आहे हा जोडला मी, तिरका जो 1.25 इंच काढला आहे तो आणि हा पॉईंट इथं एक पॉईंट करून घ्यायचा, म्हणजे इथं एक पॉईंट करायचा आणि हा जोडून घेतला मी. इथून खाली 2 इंच आहे, हे 2 इंचावरती आपण इथं एक खूण करून घेतली. आपला जो टक्सची लाईन मगाशी लाईनी आखलेल्या त्या तोच हा इथून बरोबर इथं खाली करून घेतलं. आणि इकडच्या साईडला गळ्याच्या इथून जसंच्या तसं सेम धरलं आहे. इथून पण सेम आहे, फक्त इकडं आलं की थोडंसं मी काय केलं, इथं खाली साधारण 1.25 इंच वाढवलं आहे. साधारण म्हणते पण बरोबर 1.25 इंच आहे हे. आणि मग हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला. टक्स परत एकदा सांगते, बरोबर 2.5 इंचाचा टक्स आहे. आणि ह्या खुणा कशा केल्या ते पण सांगते. अशा डायग्रामप्रमाणे खुणा या एकसारख्या असतात. इथं 1.5 इंच सांगतात, पण तसं करून कधीच कटोरी चांगली बसत नाही. कटोरी चांगली बसण्यासाठी वेगळं येतं. हा 2.25 इंचाचा आहे. तुम्ही असं बरोबर करून बघा आणि तुमचं फिटिंग कसं बसतंय ते सांगा. या साईडला 1.25 इंचाचं आहे बघा. ह्याच्यात सुद्धा फरक आहे. डायग्रामप्रमाणे असं कधीच वेगळं येणार नाही, पण हे केल्यानंतर ब्लाऊज खूप छान बसेल. हे 2.25 आहे आणि इकडून बघाल तर 1.25 आहे, बरोबर अगदी कटाकटी 1.25 आहे. आणि हा टक्स तुम्ही बघाल तर बरोबर असं केल्यानंतर इथं दोन्हीकडे छटके मारून घ्यायचे. ही आणि ही खूण मी जोडून घेतली आणि हे जर आपण असं करून घेतलं, इथला आपला टक्सचा पॉईंट आहे, टक्सचा पॉईंट असा जर मोजला तर बरोबर तो 2.5 आणि 1 रेषेचा आहे. शिवताना अशी इथून असा बरोबर अगदी कुठेही त्याला घासाघीस करायची, अगदी घासून त्याच रेषेवरून इथं एक लाईन आखून घ्यायची बरोबर स्केलनं. आणि त्याच लाईनवरून ही लाईन तुम्ही स्केल नाखून घ्या. अगदी ह्याच लाईनवरून तुम्ही हे सेम दोन्ही जोडून घ्यायचं, इकडचं आणि इकडचं जे आहे ते. आणि अगदी जसा बाण असतो तसं हे निमुळतंय, तिथं टिप मारून घ्यायची. नंतर इथं एक टिप मारून घ्यायची आणि तुम्हीच बघू शकाल ही कटोरी किती सुंदर आली आहे ते. हे पेपर कटिंग आपलं बरोबर आहे, फक्त इथं पण थोडासा चेंज करायला लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगून घेते.
हे अंतर आठवणीनं 2 इंच घ्यायचं. आपण 2च घेतलंय, पण आपलं एकदा सांगते, कारण इथं आपलं 3 रेषा शिवण्यात जाणार आहे आणि इथं आपण वाढवून घ्यायचं कायम. जेव्हा तुम्ही हे कापडावर ठेवाल तेव्हा इथं सगळीकडं हे मी दाखवले 2-4 व्हिडिओमध्ये, इथं असं सगळीकडं 3 रेषा जेवढा आपण कटोरी जोडताना करणार आहे ना तेवढं बरोबर तुम्ही जेव्हा पिसावर किंवा अस्तरावर ठेवाल तेव्हा हे सेम असंच ठेवा आणि इथं असं एवढं वाढवून घ्या. इथं सेमच धरायचं, इथं अशी सेम लाईन धरायची, पण इथं हे मी दाखवते आता, इथं हा भाग वाढवून घ्या. हे अंतर 2 इंचाचं आहे का नाही नीट खात्री करा. योगपट्टी ही जशीच्या तशी सेमच ठेवा पेपर कटिंग करताना. अजून हा जो भाग आहे, जेव्हा तुम्ही हा भाग कापडावरती कटिंग कराल तेव्हा ही जी रेष आहे ही कायम क्रॉसमध्ये ठेवायची. कापडाची जी क्रॉस बाजू असते, आता इथं क्रॉस आहे, हे अशी सरळ कधी ठेवायची नाही. कापड एक्स्ट्राचं लागतं, पण हे कायम असं क्रॉस ठेवायचं. आता ही सरळ लाईन आहे, हे असं क्रॉस आहे, म्हणजे आपल्याला आपोआपच इथं एक प्रकारचा ताण येतो आणि इथं ताण आला की कटोरी आपोआपच व्यवस्थित बसते. ह्या भागापेक्षा याच्यापेक्षा ही कटोरी कायम थोडीशी मोठीच असली पाहिजे. जे काही आपण वाढवलं ना नंतर आत्ता ते मोठंच पाहिजे, म्हणजे जोडताना हे लूज सोडत जोडायचं. हे कायम लूज सोडायचं आणि हे व्यवस्थित धरायचं, तेव्हाच त्याला एक सुंदर असा शेप येतो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.